वेळेमधून उपोषण चालू केलेलं आहे. जेव्हा मी इथे आलो त्यावेळी मला कळलं की शासन प्रशासन काही गोष्टी दिशाभूल करतो. आमचा वाद काढतो. त्या अधिकाऱ्यांनी उद्योगाला ताळं लावलं गेलं आणि ताळं लावल्यानंतर तिथे शाब्दिक जी काही चकमक्या सुरू केल्या गेल्या हा कुठेतरी मनाला दुःख आणि वेदना घालवण्यासारख्या आहे. आत्ताच्या युगामध्ये असं वक्तृत्व करणं आणि बुद्धविहाराला ताळं लावणं हे कुठंतरी न शोभण्यासारखं असल्यामुळे स्थानिक लोकांचं एवढंच म्हणणं आहे की आमचा वादविवाद जरी असला तो आम्ही आज ना उद्या मिटवण्याच्या प्रयत्नात आहोत, परंतु त्याचं कुणीतरी भांडवल करू नये आणि जर भांडवल कोण करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या संदर्भात मी आता तहसीलदार साहेब महोदयांना भेटलो, DYSPंना भेटलो. त्यांना मी विनंती केलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून की आपण सक्षम अधिकारी जे आहेत SP त्या SPंना बोलवा, त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकू द्या, काय त्यांच्या मनातला त्रास आहे, वेदना आहे त्या SP समोर मांडू द्या. सर्वसामान्य लोक आहेत, कोणावर उगाचच आंदोलनाचा हत्यार उपसत करतात लोक आणि ते उपसणे त्यांच्याकडे जी काही पाळी आली, वेळ आली, त्या अनुषंगाने मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण सक्षम अधिकाऱ्यांना आणून त्यांचं म्हणणं ऐकून त्याच्यावरती काय तोडगा पाडता येईल, काय तोडगा काढून ह्या मंडळींना पुन्हा त्यांच्या जीवनात आणि तिथे असणाऱ्या बुद्ध शिवरात्र आंबेडकर विचार विकसित करण्यासाठी दोघंही वाडीतल्या मंडळींना जी काही दुफळी निर्माण झाली ती मिटवून पुन्हा एकदा चांगल्या विचारानं नाचतील या अपेक्षेनं इथे आंदोलन चालू केलं गेलं आहे. मुळात भांडवल हे ज्या शाब्दिक शब्दामुळे झालेलं आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि म्हणून हे उपोषण त्यांनी चालू केलं. या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला इथल्या सक्षम अधिकाऱ्यांना विनंती करत की आपण लवकरात लवकर सक्षम अधिकारी आणून त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी पार पाडाव्या आणि लवकरात लवकर हे आंदोलन संपुष्टात आणावं. जय भीम.